जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 5 भाग 55। आधुनिक 19व्या व 20व्या शतकात मराठी जैन साहित्याचे लेखन कार्य, संपादन कार्य अधिक जोरात चालू असून नवनवीन ग्रंथांची त्यात भर पडत आहे। या ग्रंथांबरोबरच अनेक मासिके, साप्ताहिक व वृत्तपत्रे यातूनही जैन मराठी साहित्याचे संकलन चालू झाले आहे। शेठ हिराचंद नेमचंद शहा यांनी जैन बोधक साप्ताहिक सुरू करून जैन जागृतीच्या एका नवीन पर्वाला सुरुवात केली। तेच कार्य पुढे पंडित कल्लप्पा निटवे, रावजी सखाराम दोशी यांनी चालू ठेवले होते व पंडित वर्धमान शास्त्री व सौ कुमुदिनीबाई दोशी यांनी चालू ठेवलेले दिसते। प्रसिद्ध वकील दिवाण बहादूर लठ्ठे यांनी प्रगती जिनविजय साप्ताहिक सुरू केले, तर माणिकचंद भिसीकर यांनी सन्मती मासिकाचे संपादन कार्य करून या कार्याला हातभार लावलेला दिसतो। याशिवाय श्रेणिक अन्नदाते यांचे तीर्थंकर पाक्षिक, पंडिता सुमतीबाई शहा यांच्या संपादकत्वाखाली श्राविका संस्थान नगरद्वारा प्रसिद्ध होणारे श्राविका मासिक व साप्ताहिक यांच्याद्वारे जैन जागृतीचे कार्य व्यवस्थितरित्या होत असलेले दिसते आहे। पद्मश्री पंडिता सुमतीबाई शहा जैन मराठी साहित्याच्या क्षेत्रात आधुनिक काळात जे लेखक व लेखिकांनी कार्य केले आहे त्यात पंडित सुमतीबाई शहांचे नाव सर्वप्रथम घ्यावे लागेल। श्राविका संस्थेतील विविध विभागांची खंबीरपणे जबाबदारी सांभाळीत असतानाच त्यांनी केलेल्या प्रदीर्घ वाचन व व्यासंगातून अनमोल साहित्याची निर्मिती केली आहे। त्यांच्या विविध प्रकारच्या साहित्यातून त्यांच्या आत्मिक उन्नतीचे, तात्विक विचारांच्या बैठकीचे व मानसिक सामर्थ्याचे दर्शन होते। त्यांनी छळढाला, श्री आदिगीता महाकाव्य, 24 तीर्थंकर स्तुती, भावपल्लवी, समयसार, वृतगंध, भावगीता, षटखंडागम, रामायण, सुवर्णरेखा, हे गीत जीवनाचे इत्यादी अनेक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे। यापैकी स्थळाअभावी काही ग्रंथांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे होय। 1. षटखंडागम। पहिल्या शतकात आचार्य पुष्पदंत व आचार्य भूतबली यांनी रचलेल्या ग्रंथाला दिगंबर जैन साहित्यात द्रव्यानुयोगातील एक अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणून मानण्यात येते। हा ग्रंथ एकूण 6 विभागात आहे। प्राण्याला त्याच्या कर्मानुसार बरे वाईट फळ भोगावे लागते। शुभ अथवा अशुभ कर्मानुसार त्याला बंध होत असतो। जीव स्वतः कर्माचा कर्ता व भोगता असतो। जीवाला तपाचरणाने कर्मबंध रोखता येतो। आत्मअभिलाषी भव्य जीव शरीर व आत्मा यांचा अनुभव घेऊन दुसऱ्याच्या विषयी राग अथवा द्वेष धारण करीत नाही व उत्तम पदाची प्राप्ती कसा करून घेतो याची माहिती या ग्रंथात आहे। मूळचा अर्धमागधी व ताडपत्रावर लिहिलेल्या या ग्रंथाच्या 6000 श्लोकांचे सुरस व सुबोध हिंदीत रूपांतर करण्याचे कार्य पंडिता सुमतीबाई शहा यांनी केले। खरे तर या पवित्र ग्रंथाचे दर्शनही स्त्रियांनी घेऊ नये असे काही कर्मठांचे मत होते। त्यामुळे या ग्रंथाचे केवळ दर्शनच नव्हे तर परिशीलन करून त्याचे सुबोध हिंदीत रूपांतर करून प्रसिद्ध करण्याचे कार्य एका स्त्रीने केले हे पाहून कर्मठांनी गजब केला। तथापि आचार्य शांतीसागर सारख्या महान संतांचा या कार्याला पाठिंबा व प्रेरणा असल्याने कर्मठांचे चालू शकले नाही। 6000 श्लोकांच्या या सुरस हिंदी रूपांतरावरून त्यांच्या विद्वत्तेचे व या ग्रंथाच्या त्यांच्या मतांवरील प्रभावाचे दर्शन होते। या ग्रंथाचे श्री श्रुतभांडार व ग्रंथ प्रकाशन समिती फलटण यांच्यातर्फे 1965 साली प्रकाशन झाले। श्री आदिगीता 1970 साली पंडिता सुमतीबाई शहा यांनी श्री आदिगीता हे महाकाव्य लिहून प्रसिद्ध केले।
श्री आदिगीता हे महाकाव्य कवयित्रीच्या महान प्रतिभेची साक्ष आहे. महान कवी पंडित डॉक्टर द रा बेंद्रे आपल्या श्री आदिगीताच्या प्रस्तावनेत लिहितात, जवळजवळ 250 पानाच्या या काव्याला कोणी महाकाव्य म्हणो न म्हणो, पण त्यात महावस्तू आहे, महाद्वाणी आहे, सत्य आहे, सामर्थ्य आहे, साधन आहे आणि सिद्धी पण आहे. फारच खडतर तपस्या या काव्याने पूर्ण केली आहे. यात सिद्ध आहेत, आदिजीन आहेत, भरत चक्रवर्ती आहे, बाहुबली आहे, राम आहे, कृष्ण आहे, कौरव पांडव आहेत, नेमिनाथ आहेत आणि अखेर 24 तीर्थंकर स्तुती आणि 24वे तीर्थंकर महावीर आहे. आणि या महान चरित्र नायकांच्या जीवनातून वाहणारी गंगा समकालीन गांधींच्या सत्य अहिंसेला पोटी पचवून महाराष्ट्राला साजेल अशा टणत्काराच्या क्षात्रवृत्तीतही आहे. आदिगीतेतील चरित्रपाक, तत्वपाक व गीतपाक हा जैनीय दर्शन सरणीला धरूनसुद्धा इतर तत्वकांशी मधुर संवाद करीत आहे. हे 14 खंडाचे काव्य एक खंडातून पाय काढीत एक अखंड चिंतनयात्रा करीत आहे. वृत्त सुटसुटीत आहे, वाक्यसरणी सुललित असून काहीतरी हितगुज आपल्याशीच वाटचाल करणाऱ्या ध्यानी चिंतकांची आठवण करून देत आहे. या काव्यात ऐहिक व पारमार्थिक यांच्या तोंड मिळवणीचे साहित्य आहे. धर्मकामाच्या त्रितापातून मुक्तिभक्तीचा पंथ वीराप्रमाणे धरू म्हणणाऱ्या सात्विक जीवांना खंबीरपणाचा अनुभव आणून देणारे बोल या काव्यात पदोपदी आहेत. हे एक महामननीय काव्य आहे. आदिगीता या काव्यात महान गुण आहेत. हे पुन्हा पुन्हा वाचणाऱ्यांच्या लक्षात येईल. खटकतील अशी स्थळे आहेत, पण तो खटका काव्य कौशल्याचा आहे हे विचारमंथनांच्या विमर्शानंतर लक्षात येईल. आदिगीता हे काव्य गंधोधाप्रमाणे पल्ला लांब, विस्तार थोडा असून पावित्र्यात बिलकुल कमी दर्जाचे नसलेले हे कृतिरत्न कौतुकास्पद आहे. आदिगीतेचे एक महाव्यापक लक्षण म्हणजे त्यातील भरतकाम, भरतखंड येथील भरत चक्रवर्ती, श्रीरामाचा भाऊ भरत, श्रीकृष्णाचे सेवाक्षेत्र भरतकुळ आणि या सर्वांचा कथाकलाप म्हणजे भरताचार्यांचे नाट्यकौशल्य हे लक्षण मनात भरताच भावरागताल यांच्या सहकार्याने संगीत निर्माण होते. आदिगीतेतील भरीवपणा हा गायत्रीचा दृष्टा विश्वामित्र यांचे अनुयायी वैदिक भरत पंचजन यांचा एक नवीनच प्रपंच सद्यकालीन भारतात प्रकट केला जात आहे असे वाटते. कवयित्रीने स्वतःस आजच्या गणराज्यातील मीही एक जन, जनासारिखे मलाही मन पण असे म्हटले आहे. हे त्यांच्या शालीनतेप्रमाणे आत्मविश्वासाचेही प्रतीक होते. या काव्यात स्वराज्य, नवजीवन, लोकशक्ती, प्रज्ञा अशा शब्दांची पेरणी जशी समकालीनत्व दर्शन घडविते, त्याचप्रमाणे त्यात प्रतिपादलेली समर संस्कृती व ब्रह्मा विष्णू महेश समन्वय बुद्धी हे कवयित्रींच्या हृदय संस्काराचे पापुद्रे त्यांच्या सुकुमारतेनेही सुंदर वाटतात. काव्य कुठे मंद गतीने तर कुठे अतिवेगाने वाहते. जैन संस्कृती ही मृत्युंजय आहे हे उठावदारपणे सांगणे हेही या काव्याचे विशेष लक्षण आहे असे म्हणता येईल. आदिगीता अस्सल काव्य आहे.